ज्ञानराज माझी योग्यांची माऊली, जेने निगमवल्ली प्रगट केली, गीता अलंकार नाम ज्ञानेश्वरी, ब्रह्मानंदे लहरी प्रगट केली. प्रस्तुत अखिल कोट ब्रह्मांड नायक भगवान, चराचरामध्ये वास करणाऱ्या आदिशक्ती मुक्ताबाई, वैकुंठवासी प्रातस्मरणीय खानदेश भूषण वारकरी अलंकार सद्गुरू जगन्नाथ बाबा खानदेशकर यांच्या चरणारविंद आणि सेवा समर्पित करण्याकरता, सेवेकरता निवडलेला अभंग भक्त शिरोमणी श्री संत नामदेव महाराजांचा सुंदर 6 चरणाचा ज्ञानोबरायांचं यथार्थ वर्णन करणारा विठ्ठल चालू असलेला हा उत्सव खऱ्या अर्थाने यावर्षी पर्वकाळ असा आहे की ज्ञानोबरायांचा 750वा आणि जयंती उत्सव आहे. ज्या दिवशी भगवंताचं प्रागट्य दिवस आहे तोच दिवस ज्ञानोबरायांचा प्रागट्य दिवस आहे. ज्या दिवशी भगवंत अवतराला येणार आहेत त्या दिवशी ज्ञानोबराय सुद्धा अवताराला आले महाराज. आणि महाराज असा पवित्र पर्व काळावर असणारा हा उत्सव, आणि म्हणून विचार केला ज्या निमित्ताने हा उत्सव आहे त्यांचंच वर्णन करायला काही हरकत नाही, कारण त्यांचं वर्णन केलं पाहिजे. महाराज त्यांचं वर्णन आपण करावं यात नवल नाही, त्यांचं वर्णन आपण करावं यात नवल नाही, त्यांचं वर्णन जगाचा मालक सुद्धा करतो. काय झालं, वारकरी संप्रदायामध्ये एक महान भक्त होऊन गेले पंढरपूर निवासी श्री प्रल्हाद महाराज बडवे. देवाचे मुख्य पुजारी होते, महान भगवत भक्त होते, देवाशी बोलत होते महाराज. महान भगवत भक्त प्रल्हाद बाबा बडवे ते दररोज त्या ठिकाणी देवाची पूजा अर्चा नैवेद्य काय असेल तो नित्य नेमाने करायचा. रात्र झाली, शेष आरती झाली की देवळाला कुलूप लावायचं आणि घरी जाऊन वाड्यामध्ये झोपायचं. असा नित्यक्रम त्यांचा जीवनामध्ये. एके दिवशी त्यांनी शेज आरती केली. शेज आरती आटोपल्यावर दिवे थोडे लहान केले, कारण समई जी असते मोठी असते. मग रात्री झोपताना ती समई देवाजवळ असली रात्रभर लावलेली तिला कमी करावी लागते. त्यांनी थोडी कमी केली आणि बाहेर आले, महाद्वाराला कुलूप लावलं आणि आपल्या वाड्यामध्ये झोपण्याकरता गेले. गाढ झोपले ते, झोप लागली त्यांना, झोप लागली. आणि रात्री 2 वाजता त्यांना जाग आली. रात्री 2 वाजता जाग आली आणि जाग आल्यावर त्यांच्या कानावर भजन ऐकू आलं. ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम असं भजन त्यांच्या कानावर ऐकू आलं. कोणीतरी इतक्या रात्री कोण भजन करते आहे असं त्यांना त्या ठिकाणी आनंद वाटला. पण भजनाचा आवाज तर मला मंदिरातून येतो आहे असं त्यांना वाटलं आणि त्यांना भीती निर्माण झाली. अरे बाप, आपण जेव्हा मंदिरातून आलो तेव्हा तर मंदिरात कोणीच नव्हतं, पण नेमकं मंदिरातून आवाज येतोय आपल्या हातून कोणीतरी वारकरी आणि आत कोणला गेला. वाईट वाटू लागलं, रडू लागले. भीती निर्माण झाली. कोण वारकरी असावा बिचारा, त्याला काय कोपऱ्यात झोप लागलेली होती का काय, तो त्या ठिकाणी आत राहिला कसा, चिंताग्रस्त झाले. आणि चिंताग्रस्त झाल्यावर चाबी बघू लागले. चाबी सापडली, रात्रीची वेळ. ती चाबी पाहिली त्यांनी, ती चाबी सोबत घेतली आणि महाराज तसे धावत 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 महाद्वाराच्या दरवाजाजवळ आले आणि दरवाजातून खूप मोठ्याने आवाज येऊ लागला. ज्ञानोबा तुकाराम. इतका सुंदर भजनाचा नाद त्या ठिकाणी कानावर गोड आवाज येऊ लागला. महाराज कोण वारकरी असावा, कोण वारकरी माझ्या हातून कोंडला गेला. वाईट वाटू लागलं, कोण असावा बाबा वारकरी. म्हणून त्यांनी कुलूप न उघडता दरवाजाच्या फापटीमधून त्या ठिकाणी पाहिलं, बारीक कोण आहे आत भजन करतोय. आणि पाहिलं तर जगाचा मालक विटेवरून खाली उतरलेला आहे आणि त्या ठिकाणी त्याने सुंदर असं ब्रह्मानंदामध्ये तो लीन झालेला आहे. आणि त्या ब्रह्मानंदामध्ये लीन झालेला असला भगवान तो स्वतः ब्रह्म आहे आणि तो ब्रह्मानंदामध्ये पुन्हा लीन झाला. आणि असाच मला भगवान विटेवरून खाली उतरला
आणि महाराज तो भगवान जगाचा मालक, जेने हे विश्व निर्मिले, महर्षी देवा संस्थापिले, 21 वर्गात धरिले, सत्ता मात्र या पुली. असाच तर जगाचा मालक त्या विटेवरून खाली उतरलेला आहे आणि नाचतोय. नुसता नाचत नाहीये, तर महाराज माझ्या ज्ञानोबाचं आणि माझ्या तुकोबाचं भजन करतोय. विठ्ठल बळवे प्रल्हाद काका, बळव्यांना इतका आनंद झाला. अरे बाप, हा जगाचा मालक आणि हा माझ्या ज्ञानोबाचं भजन करतोय. महाराज आपण भजन करतो यात नवल नाही, जगाचा मालक सुद्धा माझ्या ज्ञानोबाचं भजन करतो. विठ्ठल अशा ज्ञानोबाचं जो जगाचा मालक जर भजन करतो आहे आणि त्यांच्या अशा पवित्र पर्व काळावर त्यांचं वर्णन का करू नये, का करू नये. महाराज ज्ञानोबराय म्हणजे सामान्य व्यक्ती नव्हतं. ज्ञानोबराय या मृत्यू लोकात जर जन्माला आले नसते तर वारकरी संप्रदाय काय आहेत हे तुम्हा मला कळालं नसतं. विठ्ठल ज्ञानोबरायांचा सोहळा जगाचा मालक करतो आणि तो सोहळा आपण जरी केला तर महाराज देव म्हणतो, अरे बाबा माझा सोहळा, माझी जयंती तुम्ही साजरी केली तर मला तेवढा काही आनंद होत नाही, पण माझ्या भक्ताचा सोहळा आनंद केला, सोहळा जर केला तर मला खूप आनंद होतो. खूप म्हणजे माझा सोहळा करण्यापेक्षा 10 पटीनं आनंद माझ्या भक्तांचा केल्यावर होतो मला. देव जगाचा मालक म्हणतो, कारण ते भक्त आहेत, ते भक्त नाहीत, ते माझे देव आहेत. देव ज्ञानोबराय जगाचा मालक म्हणतो, ते माझे भक्त नाही, ते माझे देव आहेत आणि माझ्या देवाचा सोहळा जो साजरा करतो तो मला कोण आहे, तेही प्राणा पर्वते मजा आवडते निरोते, ते भक्त चरित राहते प्रशंसिती. आओ देवाचे संतांचे सोहळे तर आहेत आणि त्यांचे सोहळे करणारे सुद्धा देव म्हणतो ते मला प्राणापेक्षा प्रिय आहेत. विठ्ठल पंढरपूरला गेल्यावर देवाला आनंद होईल किंवा नाही मला माहिती नाही, पण महाराज आपण जर आनंदीला गेलात तर माझ्या पांडुरंगाला इतका आनंद होतो. महाराज इतका आनंद होतो, मी सांगतोय अशातला भाग नाही. निडोबराय सांगतात, यात्रे अलंकापुरा, यात्रे अलंकापुरा येती, यात्रे अलंकापुरा येती, यात्रे अलंकापुरा ते आवडते विठ्ठला, ते आवडते विठ्ठला, आवडती विठ्ठला, ते आवडते विठ्ठला, ते आवडते विठ्ठला, ते आवडते विठ्ठला. यात्रे अलंकापुरा येती, ते आवडते विठ्ठला, ते आवडते विठ्ठला, ते आवडते विठ्ठला. यात्रे अलंकापुरा येती, ते आवडते विठ्ठला, ते आवडते विठ्ठला, आवडते विठ्ठला, विठ्ठला 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 विठ्ठला. निडोबराय महाराज म्हणतात, महाराज यात्रे अलंकापुरा येती, ते आवडती मुख्यमंत्र्याला. यात्रे अलंकापुरा येती, ते आवडती भारताच्या पंतप्रधानला. नाही महाराज, ते आवडती विठ्ठला, हे माझ्या पांडुरंगाला आवडतात. का आवडतात? कारण तो जो सोहळा आहे तो कोणी सुरू केलाय, तो माझ्या मालकाने केलाय, माझ्या जगाच्या मालकाने पांडुरंगाने सोहळा केलाय. म्हणून जो पाळंदीला येतो, पंढरपूरला येतो, तो आवडतो की नाही हे मला माहिती नाही, पण अलंकापुराला जो गेला तो देवाला आवडतो हे निश्चित आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. तुम्हाला जर खोटं वाचत असेल तर एक काम करा, कीर्तन मोडलं की त्याला फोन करा. कोणाला? पांडूला. पांडू कोण? पांडू हवालदार नाही, हां आपला पांडुरंग परमात्मा.
त्याला फोन करा आणि त्याला विचारा तुला आवडते कोण, तुला नेमका आवडते कोण. आणि महाराज जगाच्या मालकाला पांडुरंग परमात्म्याला त्याच्या अर्धांगीने विचारलं, म्हणजे लक्ष्मी मातेने, देवा खरंच सांगा ना तुम्हाला कोण आवडते. कोण म्हणते, त्यांची धर्मपत्नी त्यांच्या सौभाग्यवती देवाला विचारलेला, खरं सांगा देवा तुम्हाला कोण आवडते. रुक्मिणी खरं सांगू का, तुला राग तर येणार नाही ना म्हणे. म्हणजे नाही मी सांगतो, खरंच सांगतो, पण तुला राग तर येणार नाही ना, कारण तुला राग लवकर येतो म्हणे. तुला राग लवकर येतो, तुला राग आला म्हणून मी पंढरपुरात आलो हो द्वारका सोडून, तुझ्यामुळेच आलो आहे म्हणे. आता जर तुला खरं सांगितलं तू आता कुठे जाशील ते मला शोधावं लागेल पुन्हा आधी. खरं सांगू, खरंच सांगा देवा तुम्हाला कोण आवडते. देव म्हणतो मला नावडे शेषाचे शयन, नावडे वैकुंठ भुवन. देव म्हणतो मला शेषाचे शयन आवडत नाही, मला वैकुंठ भुवन आवडत नाही. मग आवडते काय म्हणे मी, म्हणे मुळीच नाही, तू तर मुळीच आवडत नाही. कोण, देवाचं. अहो असं म्हणून पहा बरं सुधाकरांना घरी तुम्ही नानीला घरी म्हणून पहा बरं, संध्याकाळी भाकर नाही बंद झालं तर मला म्हणतात विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. जगाचा मालक सांगतो रुक्मिणी मला तू सुद्धा आवडत नाही, मला आवडते कोण, वैष्णव सदन सदा प्रिय. वैकुंठ सोडून संत सदनी राहिला, हो वैकुंठ सोडून संत सदनी राहिला. वैकुंठ सोडून संत सदनी राहिला, वैकुंठ सोडून संत सदनी राहिला. ओ धन्य धन्य ते वैष्णव सदना, देते लक्ष्मी सहित शोभे नारायण. या सुखा कारणे देव वेडावला, या सुखा कारणे देव वेडावला. वैकुंठ सोडून संत सदनी राहिला देव, वैकुंठ सोडून संत सदनी राहिला. हे वैकुंठ सोडून संत सदनी राहिला, वैकुंठ सोडून संत सदनी राहिला. राहिला या वा गोड चाल झाली हा, गोड. महाराज आणि खरंच आहे, देव वैकुंठ सोडून कशा करता, सुखा करता. कोणतं सुख, ज्या सुखा कारणे देव वेडावला, देव वेडावला महाराज. वैकुंठ सोडून संत सदनी राहिला. तुम्ही जर फोन लावला ना त्याला आता जर फोन लावला, हॅलो देवा तू कुठे आहे, तो लगेच सांगीन. आता सध्या आळंदीला सोहळा चालू आहे, मी त्या सोहळ्यामध्ये आहे, कीर्तन चालू आहे, नंतर फोन करा असा तो म्हणे ना महाराज. तो वैकुंठात नाही आज. माझे भक्त गाती तेथे, माझे भक्त गाती तेथे, माझे भक्त गाती तेथे, माझे भक्त गाती तेथे. माझे भक्त गाती तेथे, माझे भक्त गाती तेथे, माझे भक्त गाती तेथे, माझे भक्त गाती तेथे. मी उभा
भक्त गाती जेथे माझे भक्त गाती महाराज नारदाने विचारलं की नारद महाराज म्हणतात देवा तुम्ही आहे नेमकं कुठे? कोठे नका पाहू करा हरी कथा 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 कोठे नका पाहू हरी कथा कोठे नका पाहू हरी कथा देते आवचिता सापडेला देते आवचिता सापडेला कोठे नका पाहू करा हरी कथा कोठे नका पाहू करा हरी कथा कोठे नका पाहू गजा हरी कथा कोठे नका पाहू गजा हरी कथा प्रभा प्रभा कुठे नका पाहू करा हरिकथा. देव म्हणतो मला कुठेच पाहू नका, तिथे हरिकथा आहे ना. नारदा उभा मी तेथे जिथे उभा आहे माझे भक्त माझी कथा ज्या ठिकाणी गातात तिथे मी उभा आहे. आणि महाराज आज सध्याच्या स्थितीमध्ये अख्ख्या महाराष्ट्रामध्ये सोहळा असेल तर फक्त फक्त माझ्या ज्ञानोबरायांचा विठ्ठल हे वाद अख्ख्या महाराष्ट्रामध्ये ठिकठिकाणी ज्या ज्या ठिकाणी सोहळे आहेत ज्ञानोबरायांचे त्या प्रत्येक ठिकाणी जगाचा मालक उभा आहे. आणि त्याची ज्ञानोबरायांना जगाच्या मालकाला त्याची कथा गायली तर त्याला आवडणार नाही, त्याच्या भक्ताची कथा गायली की त्याला आवडेल. म्हणून त्याला आवडेल म्हणून आपण त्या ठिकाणी त्याच्या आवडी करता ज्ञानोबरायांचा अभंग घेतला. विठ्ठल 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 विठ्ठल. खरं सांगू का, माणसाने परमार्थ करत असताना आपल्याला आवडेल असा करू नये किंवा समाजाला आवडेल असा करू नये, जगाच्या मालकाला आवडेल असा करावा. विठ्ठल 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 विठ्ठल. वैकुंठवासी प्रातस्मरणीय श्री गुरु महाराजांना तुम्ही सर्वांनी पाहिलेलं आहेत. आणि महाराज ज्यांच्या जीवनामध्ये अखंड बरेचसे लोक शत्रुत्वात होते, पण जेव्हा महाराज वैकुंठाला गेले तेव्हा ज्याने शत्रुत्व अखेरपर्यंत केलं महाराजांचं, त्याने एके दिवशी महाराजांचं वर्णन केलं कीर्तनामध्ये की आम्ही जो परमार्थ करतोय तो आमच्या पोट भरण्याकरता, पण श्री गुरु महाराजांनी जो परमार्थ केला तो देवाला आवडेल असा केला. विठ्ठल तोच परमार्थ खऱ्या अर्थाने खरा असतो. म्हणून देवाला आवडण्याकरता आज सेवेकरता घेतलेला अभंग हा नामदेवरायांचा आहे. आणि नामदेवरायांचा असून विशेष नामदेवरायांनी भगवंताची ज्ञानोबरायांची यथार्थ वर्णन या अभंगातून केलाय महाराज. आणि यथार्थ म्हणतोय कारण काही वर्णन यथार्थ नसतात, काही वर्णन यथार्थ नसतात, पण या ठिकाणी ज्ञानोबरायांनी नामदेवरायांनी जे ज्ञानोबरायांचं वर्णन केलंय ते यथार्थ केलंय महाराज. यथार्थ कारण वर्णन करणाराही श्रेष्ठ आहे आणि ज्यांचं वर्णन केलं आहे तेही श्रेष्ठ आहे. जे वर्णन करणारेही श्रेष्ठ आहे, ज्यांचं वर्णन केलं आहे तेही श्रेष्ठ आहे. जे वर्णन करताय ते का श्रेष्ठ आहे महाराज? ते म्हणतात आम्ही या ठिकाणी जी भगवंताची भक्ती केलेली आहे ते एका युगापुरती मर्यादित नाही, मग चहुयुगाचा भक्त नाम उभा कीर्तनी भक्त नाम उभा कीर्तनी. ओ चौयुगीचा भक्त नाम उभा कीर्तनी. पाठी मागे डोळे जागून उभी ती जणी, पाठी मागे डोळे जागून उभी ती जणी, पाठी मागे
एका युगापुरती मर्यादित भक्ती नाही केली. महाराज जनाबाई सांगते चहुयुगाचा भक्त नामा उभा कीर्तनी. प्रत्येक युगामध्ये देवाची भक्ती करणारे असणारे नामदेव महाराज, महाराज प्रल्हाद, अंगद, उद्धव आणि महाराज तेच प्रल्हाद, अंगद, उद्धव आणि तेच नामदेवराय महाराज कलित नामदेव विठ्ठल चिंतनी त्यांच्या सेवे लागी दासी जन्मनी जनी असे नामदेव महाराज. महाराज जे वर्णन करताय ते असे नामदेव महाराज आहे. आणि ज्यांचं वर्णन करताय ते सामान्य आहे का महाराज? ते सामान्य नाही आहे. ते कोण आहे? ज्ञानाचा 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 सागर ज्ञानाचा 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 सागर हरी ज्ञानाचा 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 सागर ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञानेश्वर. ते ज्ञानाचे सागर आहे. नोहे नोहे महाराज ज्ञानोबराय कोण आहे? ज्ञानदेव वैष्णव मोठा. ज्ञानदेव वैष्णव मोठा विठ्ठल नामे मुक्त पेठा. विठ्ठल नामे मुक्त पेठा. ज्ञानदान घडले श्रेष्ठ. ज्ञानदान घडले श्रेष्ठ. वैकुंठ वाटा संत गेले. वैकुंठ वाटा संत गेले. वैकुंठ वाटा संत गेले. वैकुंठ वाटा संत गेले. संत गेले. संत गेले. संत गेले. ज्ञानदेव वैष्णव मोठा विठ्ठल नामे मुक्त पेठा. ज्ञानदान घडले श्रेष्ठा. वैकुंठ वाटा संत गेले. आले हरिदासाचे थाट. आले हरिदासाचे थाट. महाराज असे ज्ञानोबराय ते कोण आहे? ज्ञानदेव वैष्णव मोठा. जे वर्णन करताय ते चहुयुगाचे भक्त आहे. आणि ज्यांचं वर्णन करताय ते ज्ञानोबराय वैष्णव आहे. नुसते वैष्णव नाही तर मोठे ज्ञानोबराय आहेत. अशा ज्ञानोबरायांचं वर्णन आणि नामदेव महाराज करताय. ते वर्णन यथार्थ आहे महाराज. काही काही यथार्थ वर्णन नसते. काही भावनानिष्ठ वर्णन असते. भावनेने केलेलं वर्णन असते. काही काही ठिकाणी भावनेनं आहे की नाही. काही काही नुसती भावनेनं वर्णन करतात. काही कामाचं आहे का? भावनेनं वर्णन केलेलं काही कामाचं नाही. लक्षात ठेवा. काय झालं? मार्गशीर्ष महिना म्हणजे हिवाळ्याचा. फार थंडी पडलेली होती. कडाक्याची थंडी. आणि त्या कडाक्याच्या थंडीत शेकोटी करतात लोक. शेकोटी अंग शेकतात. आणि 2-3 म्हाताऱ्या एका खेडेगावामध्ये त्याने त्यांची सासू जमा केली. आणि सासू विठ्ठल विठ्ठल खरं सांगू का?
माझ्या जीवनामध्ये 2 गोष्टी वर्ज्य केलेल्या आहेत साहेब. 2 गोष्टी गावकरी ऐका. माझ्या जीवनामध्ये 2 गोष्टी मी वर्ग करून टाकलेल्या आहे. त्यांच्याशी माझा काही संबंध नाही. कोणकोणत्या सांगू का? तुमची इच्छा असेल तर सांगतो, नाही तर राहू देतो. सांगू? बिंदास सांगू. मी कधी सांग शकत नाही आणि भात जेवण झाल्यावर कधीच खात नाही. का? काय कारण आहे? कारण मला सासू नाही म्हणून अंग शकत नाही आणि मला सासरा नाही म्हणून जेवण झाल्यावर भात खात नाही. विठ्ठल विठ्ठल विठाला विठाला विठाला. विनोदाचा भाग वर्ग करा. लक्षात ठेवा. त्या म्हाताऱ्या त्या ठिकाणी अंग शेकत बसलेल्या होत्या. थंडी वाजत होती. कडाक्याची थंडी शेकोटी चटवलेली होती. 3 जण बसलेल्या अंग शेकताय आणि अंग शेकता शेकता आणि त्यांची चर्चा सुरू झाली. विषय जावाई. त्यांचा विषय जावाई. जावयावर त्यांची चर्चा सुरू झाली आणि त्या ठिकाणी महाराज जावयाची एक बढाई की मारू लागले. बढाई काय बढाई? तशी भगवंताला एक गवळण म्हणत होती ना, का हे बळा हे दिखावत मोही जानत हो प्रभू पण तेरा. तशा त्या सासवा जावयाची बढाई मारत होत्या. बढाई महाराज अशा मोठमोठ्या होत्या. आता खरं सांगा, सासूनं जावयाचं किती टक्के वर्णन खरं असते? सासू जे वर्णन करते जावयाचं ते किती टक्के खरं असते? 99%. 99 बिलकुल खरं नसते. एखादी टक्का असलं तर असलं. महाराज त्यांची चर्चा सुरू झाली. अशी चर्चा सुरू झाली. म्हणे बाई, म्हटलं काय झालं? काय सांगा तुला काय सांगू? म्हटलं काय सांगू लागली. म्हणे काय झालं ग? हा गो म्हणे माझा जावाई इतका गुन्हात आहे. म्हणे इतका गुन्हात आहे. काय गुन्हात आहे? हा गो बाई इतका शिकला म्हणे. बरं मग काय? त्याने जर लिहिलं तर दुसऱ्याला वाचता येत नाही. वा वा. दुसरी म्हणे येतं काहीच नाही. म्हणे मग तुझा जावाई? म्हणे माझा जावाई. हा का माझा जावाई इतका शिकला तो लिहितो तो त्याचंच त्याला वाचता येत नाही. त्याचंच त्याला वाचता येत नाही. तिसरी म्हणे हा ग म्हणे तुमचा जावाई कुठेच लागत नाही. माझा जावाई इतका शिकलेला आहे. म्हणे किती? अहो काय सांगावं, रोज हा 1000 लोकांना चहा वाटतो. मी ऐकलं, मला इतका आनंद वाटला. म्हटलं मावशी तुमचा जावई रोज 1000 लोकांना चहा वाटतो म्हणजे किती श्रीमंत असला पाहिजे. मला वाटलं टाकडीमध्ये बाबाची मूर्ती प्राणप्रतिष्ठा होते, काही वर्गणी कमी पडली तर याचा संपर्क घेऊ. म्हणून मी आजीकडून त्याचा नंबर घेतला, त्याचा पत्ता लिहिला आणि त्या पत्त्यावर मी तिथे गेलो तर तो खरंच चहा वाटत होता 1000 लोकांना. पण तो एका हॉटेलमध्ये वेटर होता. कळलं नाही? असू द्या, नका कळू देऊ. शेवटच्या दिवशी महाप्रसाद घेऊन जा. विठ्ठल विठ्ठल किती टक्के खरं आहे? जावयाचं वर्णन केलं हे यथार्थ वर्णन आहे का महाराज? हे यथार्थ वर्णन नाही, हे भावनानिष्ठ वर्णन आहे महाराज. भावनानिष्ठाने वर्णन केलेलं असते. तसंच पुन्हा काय झालं, उंटाचं लग्न ठरलं म्हणजे प्राण्यात लग्न होत नाही असं नाही, होते. आता तुम्हाला पत्रिका नाही मी काय करू, होते लग्न. उंटाचं लग्न ठरलं आणि उंटाचं लग्न ठरल्यावर शांतीपाठ सांगण्याकरता आमंत्रण केलं गाढवाला आमंत्रण केलं शांतीपाठ सांगण्याकरता. आणि महाराज टायमावर लग्न लागलं आणि त्या ठिकाणी बोहल्यावर नवरदेव बसला, नवरदेव बोहल्यावर बसली आणि त्या ठिकाणी शांतीपाठ सांगायला गाढवाने सुरू केलं. मोठ्याने त्याने स्वर काढला. आता त्याचा स्वर कोणत्या पट्टीत बसतो? सप्तम का पुरे बटन दाबल्यावर? पेटीचे पुरे बटन दाबल्यावर ते बटन दाबल्यावर बी आवाज त्याचा फुल आहे अजून. आणि त्याने महाराज शांतीपाठ म्हणा सुरुवात केली. स्वस्ती श्री गणनायकम गजमुखम. राहू द्या, अक्षर नका टाकू. आपण लग्न लावायचं फक्त उदाहरणापुरती. आणि महाराज लग्न लागलं
लग्न लागल्यावर सर्व आनंदाने निरे पिरे झालं लग्न. आणि त्या ठिकाणी गाढव बसलेला होता का कोपऱ्यात. उंटाला वाटलं याची बरं आहे की मारली पाहिजे. उंटाने वा 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 गाढव दादा काय सुंदर तुम्ही मग त्या ठिकाणी शांतीपाठ मंत्र म्हटले. वा वा वा. आता खरं सांगा कोणचे सुंदर मंत्र म्हटले त्याने. आता मग याला वाटलं याने जर माझी बढायकी मारलेली आहे तर यालाही काहीतरी प्रशंसा केली पाहिजे. म्हणे दादा खरं सांगू का मी सगळे नवरदेव पाहिले म्हणे. इतके लग्न लावले म्हणे अनेक लग्न लावले पण तुमच्या मुलासारखा एकदम बी सरळ नवरा मला कुठेच दिसला नाही. आता सांगा गाढव कोणच्या अंगाने सरळ असतो. गाढव कोणच्या अंगाने सरळ असतो. विठ्ठल विठ्ठल उंट कोणत्या अंगाने सरळ असतो. त्याचं कोणतंच अंग सरळ नाही. सगळे अंग एकोडे असतात. विठ्ठल विठ्ठल या ठिकाणी जे वर्णन केलं आहे हे भावना निष्ठेने वर्णन केलं आहे. पण नामदेवरायांनी माझ्या ज्ञानोबरायांचं वर्णन केलं आहे महाराज ते भावनानिष्ठ नाही. महाराज जे वर्णन केलंय ते यथार्थ वर्णन केलंय. इतकं सुंदर वर्णन केलंय. काय म्हणता नामदेवराय. ज्ञानराज माझी ज्ञानराज माझी ज्ञानराज माझी योग्याची मावली. ज्ञानराज माझी ज्ञानराज माझी ज्ञानराज माझी योग्याची मावली. पटेल 11:15 वाजले. तुम्ही पहा तुम्हाला गाडी काय करू. हा बसलोय बंद आहे का चालू आहे.
विठ्ठल विठ्ठल विठ्ठला 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 तुमच्याकडे रात 11:45 वाजतील तोपर्यंत कीर्तन करतो मी आता. समजा तुमची इच्छा आहे ना लांब होतो. त्यांचे त्यांच्याकडे 10:30 वाजले. मुद्दा मागे करून आणला असेल ना. ते आज कसे काय कीर्तनात बसले मला काही समजत नाही. दिंडीत एका दिवशी कीर्तनात बसत नाही तुम्ही, पण आज बसले मला आनंद वाटला. विठ्ठल 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 विठ्ठल. दिंडीत बसता ते फक्त माझ्या कीर्तनात बसता, बाकीच्या कीर्तनात बसता की नाही माझं लक्ष नसते. पण ते दिंडीत माझ्या कीर्तनात समोरच बसतात. त्यांना माहिती आहे ना, हा आपण जर कीर्तनात नाही दिसले तर गावात सोलमपट्टी आपलीच आहे. विठ्ठल विठ्ठल विशेष प्रेम आहे आमच्या पटेलचं माझ्यावर. महाराज फार प्रेम आहे माझ्यावर. आणि आषाढी कार्तिकीचे आमचे वारकरी निष्ठेचे. नाही नाही नाही, निष्ठेचे वारकरी आषाढी कार्तिकीचे. आणि विशेष प्रेम आहे आमचे पटेल. त्यांची इच्छा आहे की 15-10 मिनिटं कीर्तन लांबवा, म्हणून त्यांच्या इच्छेमुळे मी लांबवतो, काही हरकत नाही. महाराज नामदेवराय वर्णन करत आहे. नामदेवराय म्हणतायत, ज्ञानराज माझी योग्यांची माऊली. महाराज नामदेवराय ज्ञानोबरायांना त्या ठिकाणी बोलत असताना पहिला शब्द वापरलाय ज्ञानराज. ज्ञान राज, ज्ञानोबरायांना ज्ञानराज म्हटलाय. ज्ञानोबराय ज्ञानराज आहे, हा ना मी धनराज. धनराज ते ज्ञानराज आहे. ते खरंच ज्ञानाचे राजे होते. हा फक्त धनाचं नाव आहे नुसतं धनराज. हे फक्त नावाने धनराज आहे, हे बाकीचे काहीच नाही आहे. विठ्ठल ज्ञानोबराय खऱ्या अर्थाने ज्ञानराज होते. काही लोक नुसते धनराज असतात. काही महाराज आपल्या भारताच्या सुंदर असे गायन करणाऱ्या श्री कोण लता दीदी महाराज, त्यांच्याकडे सुद्धा त्या ठिकाणी एक अलंकार होता गायनाचा. फार सुंदर गायच्या महाराज. त्यांनी गायन केलं महाराज. फार गोड गायच्या महाराज. काय सुंदर म्हणायचे महाराज. महाराज त्या ठिकाणी त्यांनी एक भक्तिगीत त्या ठिकाणी देशभक्तीचं गीत गायलं आहे महाराज. फार गोड गायलं आहे. त्यांचं त्या ठिकाणी गायन ऐकलं आणि जो ऐकणार नाही तो भारतातलाच नाही. विठ्ठल त्यांच्याकडे सुद्धा एक अलंकार होता महाराज, गायनाचा अलंकार होता. गायन करायचे महाराज. सुंदर गोड गात होत्या लता दिदी, फार गोड महाराज. काही नित्य धनराज असतात. म्हणजे ते कोण? टाटा बिर्ला. हे धनाचे राजे होते. पण बाकीच्या गोष्टी जर विचार केला तर बाकीच्या गोष्टी त्यांच्याकडे उणीव होत्या. टाटा बिर्ला फक्त धनाने राजे होते, पण बाकीच्या गोष्टीचा जर विचार केला तर त्यांच्याकडे बाकीच्या गोष्टीचा उणीव होता महाराज. ते फक्त धनाने राजे होते, पण शरीराने राजे नव्हते. शरीराने राजे नव्हते. रात्री त्यांना झोप येत होती की नाही हेही शंका आहे अजून एक. रात्री त्यांना गाढ झोप येत होती की नाही हे एक शंका आहे त्यांना अजून. म्हणजे त्यांना झोप येत होती की नाही हे आपल्याला आता समजणार नाही, कारण ते निघून गेले. रतन टाटा निघून गेले. त्यांना विचारलं असतं तुम्हाला रात्री झोप येते का, आता विचारू शकत नाही, ते निघून गेले. ते तरी त्या ठिकाणी धनाचे राजे होते, पण बाकीच्या गोष्टी त्यांच्याकडे उणीव होत्या. लता दिदीकडे फक्त गायनाचं अंग होतं, पण बाकीच्या गोष्टी उणीव होते महाराज. सगळ्याच गोष्टी, आता सगळ्याच गोष्टी सर्वांकडे असतात असं नाही. सर्वांकडे सर्वच गोष्टी असतात असं नाही. आता मी कीर्तन करतोय पण माझ्याकडे गायनाचं अंग नाही, म्हणजे मी काय आहे? माझ्याकडे एक गोष्ट आहे, पण एका गोष्टीनं मी काय आहे? लायकीचा. मी कोण आहे? ना ला ई क. समजलं का? त्या गोष्टी माझ्याकडे नाही. म्हणजे माझ्याकडे गायनाचं अंग नाही. गायनाचं अंग आहे का? फक्त कीर्तन करू शकतो, पोपटपणसारखं बोलू शकतो, पण आमच्या बालासाहेब महाराजसारखं गायन करू शकतो का मी? अजिबात नाही, कारण ते अंग माझ्याकडे
नाही, माझ्याकडे कीर्तन करण्याचं अंग आहे, फक्त एवढंच आहे, एवढीच आहे फक्त. पण बाकीच्या गोष्टीत काय आहे माझ्याकडे? उणीव आहे. मी फक्त कीर्तन करू शकतो, पण कीर्तनामध्ये तुम्हाला ज्ञानच सांगू शकतो असं नाही. तेही गोष्ट माझ्याकडे काय आहे? उणीव आहे. त्या ज्ञानाची सुद्धा माझ्याकडे काय? उणीव आहे. पण आमच्या ज्ञानोबरायांचा जर विचार केला तर ज्ञानोबराय निष्ठे ज्ञानाचे सागर न होते. तर नाथ नामदेवराय म्हणतात की ज्ञानोबराय ज्ञान राज माझी. ज्ञानोबराय महाराज ते राजे होते, राजे. ते राजे होते आणि ज्ञानाचे सागरही होते. त्यांच्याकडे ज्ञान होतं आणि राजे होते. राजा कोणाला म्हणतात? ज्याच्याकडे सत्ता आहे, त्याच्याकडे श्रीमंती आहे, त्याला काय म्हणतात? राजा म्हणतात. आमच्या ज्ञानोबरायांकडे सत्ता होती, सत्ता आहे. सत्ता आहे महाराज. कोणती सत्ता आहे? अहो बाकीची सत्ता असेल हे काही मोठी नवलाची गोष्ट नाही आहे महाराज. पण आमच्या ज्ञानोबरायांकडे ज्याची सत्ता आहे त्यांच्याकडे एक मोठी सत्ता आहे. काळावर त्यांनी विजय मिळवला आहे, ही सर्वात मोठी सत्ता आहे. विठ्ठल सर्वात मोठी सत्ता कोणची? ज्यांनी काळावर विजय मिळवलाय, ही सर्वात मोठी सत्ता आहे. आमचे ज्ञानोबराय श्रीमंत आहे महाराज. किती श्रीमंत आहे? असून असून आपल्याकडे किती सोनं असेल? जयाची द्वारी सोन्याचा पिंपळ, 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 जयाची द्वारी सोन्याचा पिंपळ. अंगी ऐसे बाळ रेडा बोल, अंगी ऐसे बाळ रेडा बोल, करिलत काय नोहे महाराज, करिलत काय नोहे महाराज. अंगी ऐसे बाळ रेडा बोले, अंगी ऐसे बाळ रेडा बोले, करिलत काय नोहे महाराज, करिलत काय नोहे महाराज. हो जयाची द्वारी सोन्याचा पिंपळ, जयाची द्वारी सोन्याचा पिंपळ, अंगी ऐसे बाळ रेडा बोले, रेडा बोले, अंगी ऐसे बाळ रेडा बोले, अंगी ऐसे बाळ रेडा बोले, करिलत काय नोहे महाराज, करिलत काय नोहे महाराज, काय नोहे महाराज, करिलत काय नोहे महाराज वा, स्वर गेला होता पण बरोबर ठिकाणावर आणला बरं. वा. नाहीतर काय काय असं गंमत असते, स्वर निघून जातो, कीर्तन संपते पण स्वर सापडत नाही. विठाला 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 गोड 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 महाराज. महाराज नामदेव महाराज सांगतात, अरे बाबा ज्ञानोबराय राजे आहात. ते कोण राजे आहात? राजा कोणाला म्हणतात? तो श्रीमंत आहे त्याचा राजा म्हणतात. किती श्रीमंती आहे माझ्या ज्ञानोबरायांकडे? ते श्रीमंतीचं वर्णन श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबरांनी सांगितलं. जयाची द्वारी सोन्याचा, महाराज सोन्याचा पिंपळ ज्यांच्या द्वारामध्ये आहेत ते सामान्य राजे असतील का महाराज? सामान्य राजे असतील महाराज. म्हणून
आमचे नामदेवराय म्हणतात, महाराज ज्ञानराज माझी, माझा शब्द वापरला. आणि माझा शब्द हा प्रत्येकाला वापरला जात नाही. प्रत्येकाला वापरतात का महाराज? माझा शब्द हा कोणाला वापरला जातो? ज्या ठिकाणी आपुलकी आहे त्या ठिकाणी. साहेब, ज्या ठिकाणी आपुलकी आहे तिथेच माझा शब्द आहे. इतर ठिकाणी माझा शब्द वापरला जात नाही. लक्षात ठेवा, माझा शब्द इतका गोड आहे, इतका प्रेमळ आहे महाराज, काय सांगावं तुम्हाला. लक्षात घ्या, गीतेमध्ये 18 अध्याय, त्या 18 अध्यायापैकी 700 श्लोक आहे. त्या 700 श्लोकातला पहिला श्लोक आहे, धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे मामका पांडवा. त्या ठिकाणी धृतराष्ट्रवाच, पहिला श्लोक, धृतराष्ट्रवाच, धृतराष्ट्र त्या संजयला म्हणतो, ए संजय, काय अरे त्या धर्मक्षेत्रावर आणि त्या कुरुक्षेत्रावर जे युद्ध चाललंय त्या ठिकाणी माझे आणि पंडूचे मुलं काय करताय? महाराज, त्याने त्या ठिकाणी जर माझे आणि माझे पुतणे काय करताय असा जर शब्द वापरला असता तर मला वाटते गीतेमध्ये व्यासांनी अजून कुठेतरी त्याला जागा दिली असती, कुठेतरी जागा दिली असती. पण महाराज 700 श्लोकापैकी धृतराष्ट्राला पुन्हा जागा मिळाली नाही. फक्त एकदा धृतराष्ट्र वाच आहे, बाकी ठिकाणी भगवान वाच, संजय वाच, अर्जुन वाच, बाकीच्या ठिकाणी आहे. पण धृतराष्ट्र डबल आला नाही का? कारण त्याने भेद निर्माण केला महाराज. सख्या पुतण्यांना सुद्धा त्यानं आपलं म्हटलं नाही, माझं म्हटलं नाही. सख्या पुतण्यांना माझं म्हटलं नाही महाराज. का म्हटलं नाही? कारण तो जसा वरतून आंधळा होता तसा आतून सुद्धा आंधळा होता. विठ्ठल त्याने जर असं म्हटलं असतं की माझे पुतणे काय करतात, मला वाटते कुठे न कुठे पुन्हा गीतेमध्ये जागा मिळाली असती. गीता शास्त्राने सुद्धा त्याला ढकलून दिलं, त्याला आपलं केलं नाही. का केलं नाही आपलं? कारण त्याच्याकडे परका भाव होता. पण ज्ञानोबरायांचं वर्णन करत असताना माझे नामदेवराय त्या ठिकाणी काय म्हणताय? ज्ञानराज माझी, माझा शब्द वापरला, माझा शब्द वापरला महाराज. आमच्या ज्ञानोबरायांना निष्ठा, ज्ञानदेवरायांनी माझा शब्द वापरला नाही. जनाबाईने सुद्धा म्हटलं, ज्ञानाचा सागर सखा माझा, माझा ज्ञानेश्वर. जनाबाईने म्हटलं महाराज. नाथांनी तर प्रत्येक चरणामध्ये म्हटलं महाराज, कैवल्याचा पुतळा प्रगटला भूतला, चैतन्याचा जिव्हाळा ज्ञानोबा माझा, साधकाचा माय बाप दरुशने हरी ताप, सर्वाभूती सुख रूप ज्ञानोबा माझा, ब्रह्म साम्राज्य दीपिका वर्णियली गीते टीका, विठोबाचा प्राण सखा ज्ञानोबा माझा, चालवली जळ भिंती हरली चांग याची भ्रांती, मोक्ष मार्गीचा सांगाती ज्ञानोबा माझा, चालवली जळ भिंती हरली मुखी भेद बोलविला, गर्व तुझ्यांचा हरविला, शांती रूपी प्रगटला ज्ञानोबा माझा, ज्ञानियांचा शिरोमणी वंद्य जो का पूज्य स्थानी, चिंतकाचा चिंतामणी. प्रत्येक चरणामध्ये प्रत्येक चरणामध्ये नाथ महाराजांनी माझ्या ज्ञानोबरायांना माझा शब्द वापरला. अहो याच अभंगात वापरा नाही असं नाही महाराज. नाथांनी पुन्हा एकदा ज्ञानोबरायांचं वर्णन केलं. कृपाळू दार माझा ज्ञानेश्वर, कृपाळू दार माझा ज्ञानेश्वर, कृपाळू दार माझा ज्ञानेश्वर, कृपाळू दार माझा ज्ञानेश्वर. या नमस्कार वारंवार दया, नमस्कार वारंवार कुळाचा विचार,
महात्मा म्हणतात, कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर, कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर, तया नमस्कार वारंवार. महाराज वारंवार नमस्कार केला आणि वारंवार नाथांनी माझ्या ज्ञानोबरायला माझं म्हटलं. माझं का म्हटलं याला कारण आहे, ज्ञानोबरायाविषयी प्रत्येक संतांच्या मनामध्ये आपुलकीची भावना आहे, आपुलकीची भावना आहे. म्हणून नामदेवरायांनी सुद्धा आणि महाराज ज्ञानोबरायांना म्हणतात, ज्ञानराज माझी योग्यांची माऊली. माऊली शब्द वापरला, योग्यांची माय आहे. ज्ञानोबराय कोण आहे? योग्यांची माय आहे, योग्यांची माय. पण आई ज्ञानोबराय योग्यांची आई आहे. हो, नामदेवराय म्हणतात हो योग्यांची आई आहे. मग नामदेवराय म्हणतात, अहो मी म्हणतो अशातला भाग नाही, मी योग्यांची माऊली म्हणतो, योग्यांची आई म्हणतो, असं मीच म्हणतो असतलं नाही. वेदशास्त्र देती म्हणा, वेदशास्त्र देती काही, वेदशास्त्र देती काही, म्हणती ज्ञाना पायी आई, म्हणती ज्ञाना पायी आई, ज्ञाना बाई, ज्ञाना बाई, म्हणते ज्ञाना बाई. यात काही विशेष नाही. अहो आमच्या ज्ञानोबरायांना वेदशास्त्र देती ग्वाही, म्हणती ज्ञानाबाई आई. ज्ञानोबरायांना वेदशास्त्र सुद्धा ग्वाही देतात की ज्ञानोबराय आई आहे. माई ज्ञानोबराय तर जर विचार केला तर स्त्री आहे का, पुरुष आहे. महाराज 11 वाजले बरं. विठोबा रखुमाई, रखुमाई, विठोबा रखुमाई, हरी विठोबा रखुमाई, हरी विठोबा, विठोबा, हरी विठोबा रखुमाई,
बी भारी आहे आणि पैशाने बी भारी आहे, सर्वात भारी आहे, लय भारी हार लय भारी असू द्या. महाराज आज सोहळाच भारी आहे. या ठिकाणी एवढे सुंदर गायणारे चार्य भेटलेले आहेत. मला असं वाटते चालू देऊ का 3 वाजेपर्यंत? नका, असू द्या असू द्या. सकाळी तुम्हाला काकडा करायचा आहे, मला काय मी आतूनच वाकडा होईल, तुम्हाला काकडा करायचा आहे. असो, जास्त लांबून लावत नाही, वेळेच्या वेळेत असा मग कमीत कमी पूर्वार्ध सोडवतो, उत्तरार्ध राहू देतो. फारच पूर्वार्ध सोडून घेतो महाराज, उत्तरार्ध राहू देतो. मी काय करतो माहिती आहे का, 6 चरणापैकी अर्ध चरण सोडतो, बाकीचे सोडतो. 6 चरणापैकी अर्ध सोडतो, बाकीचे सोडतो. असू द्या. हां महाराज, नामदेवराय म्हणतात, ज्ञानराज माझी योग्यांची माऊली. ज्ञानोबरायांना नामदेवरायांनी आई या शब्दाची उपमा दिलेली आहे. आई, ज्ञानोबराय योग्यांची आई आहे, साधकाचा मायबाप, दर्शने हरिताप, सर्वाभूती सुखरूप ज्ञानोबा माझा. महाराज, अशी योग्यांची माऊली म्हणजे त्या ठिकाणी आईची उपमा दिलेली आहे. आता आई, ज्ञानोबरायांचा जर विचार केला, ज्ञानोबराय स्त्री आहे का? पुरुष आहे. आणि पुरुष असताना सुद्धा ज्ञानोबरायांना आईची उपमा दिली. आईची उपमा का दिली? काय कारण आहे महाराज? आईची उपमा द्यायचं कारण एक आहे, मग मनुष्य आई होत नसतो का? हो, माणूस आई होत नसतो का? कसा होईल? मनुष्य हा बाप होऊ शकतो, पिता होऊ शकतो, पिता, पण आई होऊ शकत नाही, माय होऊ शकत नाही. पण असं म्हणू नका, असं नाही आहे. अहो, मनुष्य सुद्धा बाप आई होऊ शकतो, मनुष्य सुद्धा बाळाला जन्म देऊ शकतो. असं मी सांगत नाही, पुराणामध्ये वर्णन आहे. पुराणामध्ये, श्रीमद भागवतामध्ये. आणि महाराज, एक राजा होऊन गेला, त्याचं नाव मानधाता. मानधाताचे वडील इवनाश्व. इवनाश्व एक राजा होऊन गेला. बरं, विठ्ठल 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 विठ्ठल. इवनाश्व राजा होऊन गेला. इवनाश्व राजा म्हणजे सूर्यवंशामध्ये 2 वंश आहेत, चंद्रवंश आणि एक सूर्यवंश. दोघांचा तफावत जर की बघितला आपण, महाराज लक्षात ठेवा, भागवताच्या कामचा लक्षात ठेवा. दोघांचं तफावत जर बघितलं ना, चंद्रवंशामध्ये झगड्याशिवाय लग्न नाही, चंद्रवंशामध्ये भांडणीशिवाय लग्न नाही, आणि सूर्यवंशामध्ये यज्ञाशिवाय पोरं नाही. यज्ञाशिवाय पोरच नाही. हा जो काय नाही सांगितलं, इवनाश्व जो राजा होता, हा सूर्यवंशातला होता. सूर्यवंशातला असणारा राजा, आणि त्याला संतती नाही. संतती नाही. बऱ्याचशा पत्न्या त्याला होत्या, पण संतती नाही. महाराज, दुःख वाटलं. एवढी मोठी संपत्ती, एवढं मोठं सार्वभौम राज्य, आणि महाराज संतती नाही, काय करावं म्हणून त्याला वाईट वाटलं. पुत्र व्हावं म्हणून त्याच्याकरता नाना प्रकारे उपयोग केले. काय काय उपयोग करतात लोक, मी सांगावं यात काही नवल नाही. काय 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 नाही उपयोग करत लोक, भरपूर उपयोग करतात. त्याने सुद्धा भरपूर उपयोग केले. आपल्या पत्नीला एखादी मुलगा, वहिनीला नाही, तिला नाही. आता किती होते ते अंक सांगत नाही. नाना प्रकारचे उपाय केले, पण संतती झाली नाही. शेवटी वाईट वाटलं, कारण पुत्र नसलं तर लोक त्याला चांगलं म्हणत नाही. महाराज, काय करावं? शेवटी नाईला झाला. त्याने विचार केला, आता आत्महत्या करायची म्हणून असताना एक ऋषीचा आश्रम लागला. त्याला वाटलं, चला मरायचंच आहे, मरता मरता साधूचं दर्शन घेऊ, साधूला नमस्कार करू, कमीत कमी तेवढं पुण्य करून जाऊ, आणि मग नंतर मरू, असं मनामध्ये विचार केला. आणि महाराज साधूच्या आश्रमामध्ये गेला. साधूने पाहिलं, कोण आहे? त्याने सांगितलं, मी सूर्यवंशाचा राजा आहे. आणि मग तू एकटा कसा? मग त्याने सर्व वृत्तांत सांगितला की मी
आत्महत्या करण्याकरता या जंगलामध्ये आलेलो आहेत, पण तुमचा आश्रम दिसला म्हणून मी तुमचा आशीर्वाद घेण्याकरता आलो. तुमचा आशीर्वाद घेतला की मी आता आत्महत्या करतो. असं ऋषी देवाला सांगितलं. ऋषीला वाईट वाटलं. अरे हा नरदेह तुला पुन्हा पुन्हा प्राप्त होणार नाही. हा नरदेह सहज प्राप्त होत नाही महाराज. पावला हा देह कागटाळी न्याय, न घडू पाय घडू आले. हा पुन्हा पुन्हा तुला नरदेह प्राप्त होणार नाही. राजा असं करू नको. ऐक म्हणे, जर मी मरावं असं तुम्हाला वाटत नसेल तर मला उपाय करा, मला संतती व्हावी असो. ऋषीदेवाने सांगितलं काही हरकत नाही, आपण तुला संतती व्हावी म्हणून आपण एक भला मोठा यज्ञ करू. जसा आपण मागच्या 3 वर्षाला केला तसा एक भला मोठा यज्ञाचं नियोजन. तर राजा बोले दर आले. राजाने त्या ठिकाणी यज्ञाचं नियोजन केलं. भला मोठा मंडप टाकला. यज्ञाची त्या ठिकाणी यज्ञाला प्रारंभ केला. यज्ञ त्या ठिकाणी वेद घोष त्या यज्ञामध्ये चालू झाले. आणि महाराज वेद घोषाने तो यज्ञ सुरू झाला. आणि महाराज ऋषी लोक यज्ञ संपला, संध्याकाळची आरती संपली की आपापल्या आश्रमामध्ये निघून जायचे. पण राजा त्या यज्ञ मंडपामध्ये झोपून जायचा. यज्ञ सुरू होता होता दुसऱ्या दिवशी पूर्णाहुती आहेत. त्या दिवशी राजा आणि त्या यज्ञ मंडपात झोपला. झोपताना त्याला भली मोठी तहान लागली. एवढी तहान लागली की त्याचा जीव व्याकुळ झाला. पाणी जर नाही भेटलं तर मी आता मरतो असं त्याचं जीवन झालं. जिकडे पाणी शोधू लागला पण पाणी काही दिसेना. पाणी कुठे असेल? पाणी शोधतोय आणि शोधता त्या यज्ञशाळेमध्ये गेला. यज्ञशाळा म्हणजे 16 खांबाची जी असते ना, तिला यज्ञशाळा म्हणतात. अशा 16 खांबाच्या यज्ञशाळेमध्ये गेला. त्याला वाटलं इथे कुठे पाणी असेल का. तिथे त्या ठिकाणी अभिमंत्रित केलेला एक कलश भरलेला होता. आणि तो कलश त्याने पाहिला आणि तो कलश त्याने काही विचार न करता उचलला आणि गट त्या कलशातलं पाणी पिऊन घेतलं. आणि तो कलश पुन्हा त्याने त्या ठिकाणी ठेवून दिला. तो कलश ठेवला आणि महाराज सकाळ झाली. त्या ठिकाणी यज्ञाची पूर्णाहुती म्हणून त्या ठिकाणी सगळे ऋषी लोक पूर्णाहुतीला आले. यज्ञ सुरू झाला, वेद घोष सुरू झाले, पूर्णाहुती पडली. आणि पूर्णाहुती संपल्यावर आणि मग त्या ठिकाणी ऋषी त्या कलशाकडे गेले आणि कलश उचला तर कलशात पाणी नाही. पाणी कुठे गेलं? ऋषी बोलू लागले. आणि बोलता राजा म्हणतो, महाराज रात्री मला खूप तहान लागलेली होती. एवढी तहान लागली होती की मी जर पाणी पिलो नसतो तर मी रात्रीच मेलो असतो. मी रात्री पाणी पिलो नसतो तर रात्रीच मेलो असतो. ऋषी म्हणतो, अरे काय अनर्थ केला तू. म्हणे काय झालं? अरे हा कलश अभिमंत्रित केलेला होता आणि हा कलशचा पूर्णाहुती करून तुझ्या पत्नीला पाजायचा होता. तिला संतती झाली असती, पण काही घाबरू नको, ती संतती तिला नाही पण तुला झाल्याशिवाय राहणार. आणि महाराज त्याने त्या कलशातलं पाणी पिलं आणि त्याला गर्भधारणा राहिली. 9 महिने 9 दिवस पूर्ण झाले आणि त्याला वेदना होऊ लागल्या. आता वेदना होऊ लागल्या म्हणून आता मग बाळ काय करायचं? मग तिथे सर्व ऋषी होते आणि ऋषी लोकांनी त्याचं पोट फाडलं. म्हणजे त्याचं काय केलं? आपल्या भाषेत शिजर केलं. आपल्या भाषेत त्याचं शिजर केलं. म्हणजे शिजर आता डॉक्टर करता अशातला भाग नाही, तेव्हाही शिजर होत. त्याचं शिजर केलं आणि तो बाळ त्या ठिकाणी काढला. आणि ते बाळ पोटातून काढल्यावर बाळ रडायला लागला महाराज. आता बाळ रडलं की तिला दूध पाजायचं. आता दूध पाजेल कोणता राजा? दूध पाजेल कुठून? पण महाराज यज्ञ केला होता. यज्ञामुळे सर्व देव संतुष्ट झालेले होते. असा सुंदर यज्ञ झाला होता. आणि त्या यज्ञामध्ये इंद्राचं आव्हान केलं. इंद्र त्या ठिकाणी आला. इंद्राला सांगितलं. इंद्र म्हणे काळजी करू नका, मी त्याला पाजतो. आणि इंद्राने त्याला सांगितलं मला पी. आणि त्याची करंगडी त्या ठिकाणी अशी पुढे केली आणि त्याच्या मुखात करंगडी घातली आणि इंद्राला पिला. इंद्राला मला पी म्हणून त्याचं नाव मानधाता ठेवलं. महाराज मानधाता जन्म कुठून झाला? आईच्या पोटातून नाही, बापाच्या पोटातून झाला. म्हणजे माणूस सुद्धा आई होऊ शकतो. विठ्ठल म्हणजे मी बगल पुराण सांगतोय असतलं नाही, हे पुराणातली गोष्ट सांगतोय मी तुम्हाला. श्रीमद भागवतातली गोष्ट आहे. हे पुराण बगल नाही, बगल पुराण नाही आहे, हे पुराणातलं आहे. जे त्या ठिकाणी पुराणात सुद्धा
त्या ठिकाणी राजाला मुलगा झाला. पण ज्ञानोबराय तर काही मुलगा झाला नाही. पण मुलगा न झाला तरी सुद्धा ज्ञानोबरायला आई का म्हटलं, का त्या ठिकाणी संज्ञा वापरली आईची, काय कारण आहे? कारण सांगतो महाराज. काही ठिकाणी आई झाल्यावरच आई म्हटलं जाते अशातला काही भाग नाही. बाळाला जन्म दिला तेव्हाच आई होते अशातला भाग आहे का? नाही महाराज. अहो जन्म दिला म्हणून आई होते अशातला भाग नाही. मग ज्ञानोबरायांनी तर जन्म दिला नाही, मग त्यांना आई का म्हटलं, काय कारण आहे? महाराज आई म्हणण्याचं कारण एकच आहे, कारण ज्ञानोबरायांना या सर्व विश्वाची काळजी होती. आणि विश्वाची काळजी जसं आईला काळजी कोणाची असते? आपल्या लेकराची. म्हणून तुकोरा म्हणतात लेकुराचे हित जाणे वाहे माऊलीचे चित्त. जीचे पिढे बाळ जीचे पिढे बाळ जीचे पिढे बाळ जीचे पिढे बाळ तियेचा प्राण विकळ तियेचा प्राण विकळ तियेचा प्राण विकळ जिचे पिढे बाळ जिचे पिढे बाळ तिचे पिढे बाळ. महाराज तिचे पिढे बाळ. तसं ज्ञानोबरायांना सुद्धा या विश्वाची काळजी होती. लेकुराचे हित वाहे माऊलीचे. अहो तिला हित काय आहे ते सुद्धा माहिती नसते. ते आई सुद्धा लेकराचं हित जाणते. तसं ज्ञानोबरायांनी या सर्व विश्वाचं हित जाणलं, म्हणून त्यांना विश्व माऊली म्हणतात. माऊली का म्हणतात? माऊली शब्द का वापरला? कारण त्यांच्याकडे मातृत्व होतं, उदारता होती आणि लीनता होती. मातृत्व ज्यांच्याकडे होती, लीनता होती, उदारता होती, त्यांना माऊली म्हणतात, त्यांना आई म्हणतात. आणि ज्ञानोबरायांकडे मातृत्व होतं महाराज. ज्ञानोबरायांना जेव्हा श्री गुरु निवृत्तीनाथ प्रसन्न झाले आणि श्री गुरु निवृत्तीनाथ प्रसन्न झाल्यावर निवृत्तीनाथ म्हणतात, महाराज मी तुमच्यावर प्रसन्न आहे, काय मागायचे मागून घ्या. ज्ञानोबरायांनी म्हणाले, दादा या लोकांनी खूप त्रास दिला, यांची चांगली काढू द्या मला. असं म्हटलं का? नाही महाराज. आता विश्वात्मकी देवी तिने वाक्य तो सावे, तो शोनी मज द्यावे पसायदान. पसायदान मागितलं. काय पसायदान मागितलं? जे खडाची व्यंकटे सांडो तया सत्कर्मी रती वाढो भूता परस्परे मळो. मैत्र जीवांचे महाराज या विश्वाच्या कल्याणाकरता ज्ञानोबरायांनी त्यांच्या श्री गुरुकडे मागितलं, म्हणजे या विश्वाचं कल्याण व्हावं असं माझ्या ज्ञानोबरायांना होतं, वाटत होतं. म्हणून ज्ञानोबरायांना योग्यांची माऊली म्हटली. आता योग्यांची का म्हटली एवढं सांगण्याकरता माझ्याकडे टाईम पुरेसा नाही. 15 मिनटं मी जास्त घेतल्यामुळे सर्वांची माफी मागतो. झालेली सेवा ज्ञानोबरायांच्या चरणी वैकुंठवासी प्रातस्मरणीय श्री गुरु जगबाबांच्या चरणी या ठिकाणी समर्पित करतो. अभंगाचा भावार्थ बोलार्थ असाच असेल असं नाही, वेगळा असू शकतो. जसं माझ्या बुद्धीला श्री गुरु महाराजांनी पेलवलं तर तुमच्या पुढे मांडण्याचा प्रयत्न केला. जे चांगलं असेल ते माझ्या श्री गुरूंचं आहे, वाईट असेल तो माझा दोष समजावा, मला परत करावं. झालेली सेवा तुमच्या चरणी समर्पित करून वाणीला पूर्ण विराम. ज्ञानेश्वर ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली विठ्ठल जय जय विठ्ठल विठ्ठल जय जय विठ्ठल. बोलिलेले पुरे वेडे वाकुडे महाराज राजकारण 2 मिनिटं खाली बसा.